हाय गाइज, आई एम डेट वन क्रेजी गर्ल जो अपना बर्थडे एक दिन नहीं तो पूरे 15 दिन सेलिब्रेट करते हैं। आई एम सेइंग दिस बिकॉज होनेस्टली हर किसी का एक ड्रीम होता है ना, बर्थडे को लेकर कि सरप्राइजेस हो, डेकोरेशन हो, लव्ड वंस हमारे अराउंड हो, एंड बट आई ऑलवेज थॉट शायद मेरे लिए ये नहीं है सब। कारण असं वाटायचं की रिअल लाईफ मध्ये का कोण करेल आपल्यासाठी एवढं, पण 2025 ने तर माझं मतच बदलून टाकलं. आय स्टिल कांट बिलीव्ह मी पण एक तीच मुलगी आहे जो हर साली सोचती थी की बस एक बार यार एकदा तरी माझा बर्थडे चांगला सेलिब्रेट होऊ दे. अँड गेस व्हॉट, माझ्या बेस्ट फ्रेंडमुळे दिस इयर इट्स रिअली हॅपन. माझ्या आईला आजही माहित नाही की मी स्कूलमधून कॉलेज आणि कॉलेजमधून 22 वर्षाची कधी आणि कशी झाली. मेरी बर्थडे की शुरुआत हुई खोपोली से, वे आई वेंट विथ माई बेस्ट फ्रेंड्स और वहाँ सनटैन से बचने के लिए पूरे स्किन को कवर करके हमने पूरा दिन सिर्फ फोटोशूट के लिए एक्सप्लोर किया. आणि घरी येऊन आम्ही ट्रेडिशनल फोटोशूट केला. म्हणजे आमच्याकडनं रात्रभर अभ्यास तर होत नाही, पण फोटोशूट आम्ही रात्रभर जागून करू शकतो बरं. त्यानंतर मी गेले गावाला गणपतीसाठी. तिथेही माझा बर्थडे माझ्या मामांनी माझ्या मावशींनी खूप आनंदाने साजरा केला. अँड आफ्टर दॅट आय वेंट टू माय फादर्स होम अँड केस वॉट, तिथेही माझा बर्थडे खूप मस्त झाला. आफ्टर गणपती आय रिटर्न टू माय होम ऑन द सेम डे. माय लिटिल सिस गिव्ह मी द क्यूटियस्ट गिफ्ट एव्हर. म्हणजे तिची हाईट आणि तिचं वय जरी छोटं असलं ना तरी तिची गिफ्टिंग पॉवर आणि थिंकिंग पॉवर खूपच मोठी आहे बरं. अँड द लास्ट प्लॅन वॉज विथ माय फेवरेट पर्सन ऑफ अ लाईफ, बिकॉज फर्स्ट टाइम आय डिडंट फील लाईक आय एम जस्ट वॉचिंग अदर सेलिब्रेशन. दिस टाइम मी पण होती बरं त्या फेरी टेलमध्ये. बट द वन थिंग आय नोटिसेस अँड वन थिंग आय नो की आय एम रिअली ब्लेस्ड विथ द बेस्ट पीपल इन माय लाईफ, ज्यांनी मला माझा बर्थडे इमॅजिनेशनपेक्षा परत भन्नाट आणि खूप सुंदर आणि मेमोरेबल करून दिला आहे.